नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अपूर्णांकाचा पुढचा भाग बघणार आहोत. यामध्ये काय बघणार आपण अपूर्णांकाचे वेगवेगळे टाइप्स बघूया आणि त्याच्यावरची प्रश्नोत्तर बघूया. सर्वप्रथम अपूर्णांकाचे 3 बेसिक प्रकार पडतात. कुठले कुठले? छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि तिसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक. ठीक आहे. आता पहिल्या प्रकार छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो ना किंवा अधिक असतो त्याला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. उदाहरण द्यायचं झालं तर 3/7 किंवा 8/13. यामध्ये बघा छेद हे अंशापेक्षा मोठे आहेत म्हणून यांना काय म्हणतात? छेदाधिक अपूर्णांक. आता दुसरा प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक. अंश अधिक. ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा अधिक असतो किंवा मोठा असतो त्याला काय म्हणायचं? अंशाधिक अपूर्णांक. उदाहरणार्थ 11/2 किंवा 15/4. ह्यामध्ये बघा अंश आहेत ना ते छेदापेक्षा मोठे आहेत म्हणून हे काय झाले? छेद अधिक किंवा छेदाधिक अपूर्णांक. आता तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक. आता नावातच आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ज्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक सुद्धा संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक. यामध्ये कसं आहे एक भाग असणार आहे ना ह्याचे ह्या अपूर्णांकाचे 2 भाग पडतात. एक उदाहरण सांगते 2/711 असं एक उदाहरण आहे कुठल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं. यामध्ये 2 पार्ट पडतात. हा जो भाग आहे ना 2चा ही पूर्णांक संख्या आहे पूर्णांक आणि ही काय आहे? छेदाधिक अपूर्णांक संख्या आहे. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक यांची मिळून काय बनते? पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक. ठीक आहे. हे बेसिक 3 टाइप्स झाले. आपण खूप महत्त्वाच्या टॉपिककडे वळणार आहोत. रूपांतरण. अपूर्णांकामध्ये रूपांतरावर हमखास प्रश्न हा येतोच. आता बघूया सर्वात प्रथम अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. अंशाधिक अपूर्णांकाचे हे अंश जास्त आहे छेदापेक्षा हा झाला एक अंशाधिक अपूर्णांक. त्याला मी मिश्र अपूर्णांकात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करते. आता ते कसं बघा, लक्ष देऊन बघा. याला काय करायचं? छेदाने अंशाला भागायचं. इथे छेद किती आहे? 5. अंश किती आहे? 38. आता मी 5 ने 38ला भागते. 5 7 35. उरले किती? 3. हा आहे भागाकार, ही आहे बाकी. आता हे झालं. ह्याला आता लिहायचं कसं आहे तर इथं सर्वप्रथम काय लिहिणार आपण? भागाकार. हा लिहिला मी भागाकार. त्याच्यानंतर छेद आहे तसाच लिहायचा आणि बाकी किती आहे माझी? 3. ती इथे लिहिली. ही आहे बाकी. हा छेद आहे तसाच छेद लिहिला मी. म्हणजे आता ह्या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर करताना काय करायचं? त्या अंशाधिक अपूर्णांकातल्या छेदाने अंशाला भागायचं. जी काही भागाकार येईल ना तो इथे राहायचा पूर्णांक संख्येच्या जागी आणि जी बाकी ती वरती अंशात लिहायची आणि छेद आहे तसंच लिहायचा. समजलं? तुम्ही अशा प्रकारचे कमीत कमी 10 प्रश्न तरी सोडवा. मग तुमच्या लक्षात येईल की कुठला भागाकार कुठे लिहायचा, छेद कुठे लिहायचा, बाकी कुठे लिहायची. ठीक आहे. आता मी उलट करणार आहे. काय करणार आता? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणार आहे. आता मला इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय. आता मला त्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग आधी छेद आहे तसंच लिहून घ्यायचं. छेद लिहिला. त्यानंतर हे पूर्णांक संख्या आणि छेद यांचा गुणाकार करायचा. 7 × 7. आणि ही जी इथे लिहिलेली संख्या आहे ना अंशातली तिला त्याच्यात ऍड करायचं किंवा त्याची बेरीज करायची. आता ह्याचं उत्तर कसं येणार? छेद आहे कसं लिहिणार? 7 7 49 अधिक 5 म्हणजेच किती? 54/7 उत्तर आलं. ही झाली अंशाधिक अपूर्णांक है ना. आता आपल्याला काय करायचंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची तुलना करायची. पहिले तर काय करायचं? हे उदाहरण दिलंय. ह्यात काय करायचं? आधी पूर्णांक संख्या आहेत ना त्यांची तुलना करून घ्यायची आणि त्यानंतर अपूर्णांकाचा भाग आहे ना त्यांची तुलना करायची. आता कसं ते बघूया. सर्वप्रथम मी यातल्या पूर्णांक संख्येची तुलना करते. इथे काय आहे? 1
इथे काय आहे 1, म्हणजे दोघं बरोबरीला आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे झाली ही पूर्णांकांची तुलना झाली. आता मी अपूर्णांकांकडे वळते. काय आहे 3/4 आणि 1/2. आता या दोघांची मी तुलना केली असती, पण यांचे छेद समान आहेत का? नाही. आधी तर मी छेद समान करून घेते. आता छेद समान करताना आधी तर बघायचं की साधी टेक्निक आहे. जर ह्यामध्ये सेम पाड्यात असतील ना दोघं, तर जी पाड्यातली छोटी संख्या आहे ना तिला ह्याच्या मोठ्या संख्येच्या बरोबरीने आणायचं. आता 2च्या पाड्यात 4 आहे, मग मी 1/2 आहे ना त्यालाच काय करते, त्याचा छेद 4 करते. मग आता 2ला किती गुणल्यावर 4 येणार? 2ला 2 गुणल्यावर 4 येणार ना. मग मी अंशाला पण 2 गुणते. ह्याचं उत्तर काय आहे? 2/4 आलं. ठीक आहे, आता 3/4 आणि 2/4 यांची छेद समान आले. आता मी आरामात तुलना करू शकते. यातला मोठा कुठला आहे? ह्याचा अंश मोठा आहे, म्हणून ही संख्या मोठी. म्हणजे ह्या दोन अपूर्णांकातली मोठी संख्या कुठली सापडली मला? ही. ठीक आहे, लक्षात काय ठेवायचं आपल्याला? जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक येतील ना, त्यात पहिले तर आहे ना पूर्णांक संख्यांची तुलना करायची. त्यातला कोण मोठा आहे हे शोधायचं. जो मोठा आहे तीच मोठी संख्या असते. आणि ज्यावेळी त्या दोघी पूर्णांक संख्या सेम असते ना, तर वळायचं कुणाकडं? ह्या अपूर्णांकांकडे. आणि अपूर्णांकांची तुलना करताना अपूर्णांकांचे छेद आधी समान करून घ्यायचे आणि त्यानंतर तुलना करायची त्यांची. ठीक आहे, आता पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारा अपूर्णांक ओळखा. यामध्ये मला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता ते बघूया 1 बाय 1. कुठल्या गटात बसत नाही? सर्वप्रथम 11/8 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. त्यानंतर 9/8 यात पण अंश मोठा आहे, म्हणून हाही अंशाधिक अपूर्णांक. 11/7 हाही अंशाधिक अपूर्णांक. राहिला कुठला? 7/8. यामध्ये 7पेक्षा 8 मोठा आहे, म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक. म्हणून हा अपूर्णांक हा गटात बसणारा नाही. दुसरा प्रश्न आहे, 2 3/4 म्हणजे किती? आता बघा, ह्यामध्ये ह्याची फोड करायची कधी पण. हा 2 हा पूर्ण आहे. ठीक आहे, आता 3/4 म्हणजे 4 पैकी 3 भाग. यालाच काय म्हणतो आपण? पाऊण. पाऊण भाग ना. मग 2 अधिक पाऊण भाग म्हणजे किती? पावणे 3. म्हणजे 3ला पाव भाग कमी. समजतंय? कधी पण असं आलं आणि म्हणजे किती आलं ना, तर काय करायची? त्याची फोड करायची. पूर्णांक भाग घ्यायचा आणि अपूर्णांकाला काय म्हणतात? इथं जर आहे ना 3/4 ऐवजी 1/4 असतं तर काय म्हटलं असतं आपण? पाव. मग 2 अधिक पाव किती झालं असतं? 2.25. हा महत्वाचा प्रश्न आहे बघा. तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय? 31/3 म्हणजे किती? आता हा काय आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे आणि मला काय काढायचं आहे? त्याचा मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तो कसा काढायचा बघा. 31/3 लिहून घेतलं मी. आता 3 ने 31ला भागूया. 3 ने 31ला भागायचं. 3 1 3. त्यानंतर 0. हा 1 खाली घेतला. 3च्या पाड्यात 0 1 आहे का? नाही. मग 3 0 0. मग आता बाकी किती आली? 3. आता बघूया कसं लिहायचं. हा भागाकार इथे पूर्णांक संख्या लिहिली. त्यानंतर छेद आहे तसाच लिहिला. बाकी किती उरली? 1. म्हणजे 31/3चा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर काय आहे? 10 1/3. आता चौथा प्रश्न आहे, 26/9 बरोबर 2 पूर्णांक एक चौकोन दिलाय (9). तर चौकटीत कोणता अंक येणार? या प्रश्नावरून समजतंय की हा एक अंशाधिक अपूर्णांक आहे आणि त्याला आपल्याला मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. तर आपल्याला पद्धत माहिती आहे. मी आधी काय करते? 26/9 लिहिते. आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करूया. 9 ने 26ला भागायचं आहे. 9 2 8 27. 9 2 18. मग राहतात 8 उरतात. मग आता ह्याचं उत्तर काय येणार? 2. इथं काय आहे? भागाकार. त्यानंतर छेद आहे तसा लिहिला आणि बाकी किती आली आहे? 8. म्हणजे चौकटीत कुठली संख्या येणार? 8. हे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला चांगलं लक्षात राहील. फक्त पाठ करून उपयोग नाहीये.
बघूया पुढचा प्रश्न. सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. यात मला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील मला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. आता असा प्रश्न परीक्षेला हमखास येतो आणि खूप सोपा आहे, फक्त तुम्हाला लक्षपूर्वक बघायला लागेल. काय करायचं, कुठलेही पहिले 2 अपूर्णांक घेतले त्यांची आधी तुलना करूया. कुठला आहे 19/6 आणि दुसरा आहे 21/4 यांची तुलना करूया. काय करायचं, ह्याचा अंश आहे ना आणि ह्याचा छेद यांचा गुणाकार करायचा. पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद. इथे पण ह्याचा अंश घ्यायचा आणि ह्याचा छेद, यांचा गुणाकार केला. 19 चोक 76 आणि 21 126. ठीक आहे, यातली मोठी संख्या कुठली, ही, म्हणून 21/4 हा मोठा आहे. आता एक मोठा सापडला मला मोठा शोधायचा आहे ना. मग आता बघूया पुढचा पूर्णांक 21/4 पेक्षा मोठा आहे का. आता बघूया 21/4 आणि कुठला 12/5 यांची तुलना करूया आपण. कसं करणार, इथे पण सेम, ह्याचं 21/5 करायचं, ह्याचा अंश ह्याचा छेद यांचा गुणाकार आणि ह्याचा 12/4 म्हणजे ह्याचा अंश ह्याचा छेद यांचा गुणाकार. आता 21/5 किती, 105 आणि 12/24 आता यांच्यातला मोठा कोण आहे, हाच 21/4च मोठा आहे. म्हणजे ह्या 3 मध्ये आता आपण शोधलं की कुठला मोठा आहे, 21/4. आता राहिला कोण, राहिला कोण 21/4 आणि राहिला 21/5. आता याची तुलना करताना यांचे अंश सेम आहे. आता मी काय सांगितलं होतं, ज्यावेळी अंश सारखे असतील ना, जो छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, म्हणून या पद्धतीने हा अपूर्णांक मोठा आहे. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही अपूर्णांकाचा पहिला भाग आहे ना तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मी इथं नेमकं काय केलं हे समजेल. ठीक आहे, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. आपल्याला 4 अपूर्णांक दिले, हे अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने लावायला सांगितले. आता इथे मागच्या ज्या प्रश्नात आपण जशी तुलना केलेली ना तशी तुलना करायची आणि चढत्या क्रमाने लावायचा, म्हणजे छोटा शोधायचा, त्याच्यापेक्षा जरा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा, म्हणजे चढत्या क्रमाने लावायचा. तर बघूया आधी पहिल्या 2 अपूर्णांकांची तुलना करूया. 12 आणि 12/11. आता तुलना करताना पहिल्याच्या अंशाला ह्याच्या छेदाने गुणायचं, त्याच्यानंतर ह्याच्या अंशाला ह्याच्या छेदाने गुणायचं. किती उत्तर, 143 आणि हे 144. म्हणजे ह्या दोघांतला छोटा कोण आहे, हा छोटा सापडला. आता काय करते, ह्या दोघांची तुलना सापडली. आता मला ह्या दोघांमध्ये बघायचं की कोण मोठा आहे. हे इथं असं ठेवूया. त्यानंतर 12/11 आणि 9/8 यांची तुलना करूया. सेम 12ने 8ला गुणायचं, त्यानंतर 9ने 11ला गुणायचं. किती, 96. 12/96 आणि हे 99. मग ह्या दोघातला मोठा कोण आहे, ही संख्या, म्हणून ह्या दोघातली ही 9/8 मोठी आहे, म्हणून इथे लिहिले 9/8. आता काय करूया, शेवटचे 2 अपूर्णांक आहेत त्यांची तुलना करूया. ह्या दोघांची 9/8 आणि 6/5 यांची तुलना करूया. आता इथे बघा 9 गुणिले 5 आणि 6 गुणिले 8, 9×5 = 45, 8×5 = 68, 48. ह्यात मोठा कोण, हा, म्हणून ह्यात मोठा हा. म्हणजे आपल्याला बरोबर आहे तो सिक्वेन्स सापडला आहे. चढत्या क्रमाने मांडले गेले की नाही, सर्वात छोटा हा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा. ह्या प्रश्नाबरोबरच आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.